नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। राजू शेट्टीजी, अनिल यादव साहेब, रावसाहेब बिलोडे, चंगेज खान, सूर्यकांत पाटील पूजारकर, पृथ्वीराज यादव, वैभव उगळे, सर्व माणसांचं नशीब उघडलं आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की निवडणुका घ्या। 2015 साली एकेकांच्या निवडणुका झाल्या, 10 वर्ष निवडणुकांना होऊन या राज्यामध्ये गेली आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदला मतदान करायचं असते हे सुद्धा लोक खासदार साहेब विसरून गेले होते। आमचं नशीब चांगलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 31 जानेवारीच्या आधी या निवडणुका सगळ्या संपवा आणि म्हणून आता या राज्यातल्या जवळजवळ 16,000 लोकप्रतिनिधींना आता निवडून येण्याची संधी आली आहे आणि कोल्हापूरमध्ये जवळजवळ 498 लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका या माध्यमातून पुढच्या 2 महिन्यामध्ये सभागृहामध्ये जाणार आहे। लोकशाहीमध्ये 2 चाकं आपण गृहीत धरलेले, एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासन, आणि गेल्या 5 वर्षामध्ये लोकशाहीतलं एक चाक हे नव्हतंच आणि सत्तेत असणाऱ्यांनी 4 वर्ष या प्रशासनाच्यावर दबाव ठेवून मन मारेल तसा कारभार या राज्यामधल्या अनेक नगरपालिकांमध्ये केला आणि म्हणून मी म्हटलं तसं आपलं नशीब चांगलं आहे की आता किमान लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहेत, किमान जिल्हा परिषद सदस्य निवडून जाणार आहेत, किमान पंचायत समितीचे सभापती होणार आहेत, नगरसेवक होणार आहेत। परवाच्या पुराच्या वेळी ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्यावेळी प्रशासन साधारणपणे या जिल्ह्यातल्या 200-300 गावाच्या पुढे गावांना रेशनचं धान्य शेट्टी साहेब पाठवून देतात, कारण की पूर आला तर त्यांना अडचण होते। तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक 5-50 गावामध्ये धान्यच पोचणार नाही, कारण की जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, प्रशासनाला विचारणार कोण, अशी अवस्था 4 वर्षांमध्ये होती। आणि आता सत्ताधाऱ्यांना इच्छा नव्हती या निवडणुका घ्यायची, कारण की शिवला घरला बोलवले की काम होते। आता निवडून आल्यावर नगराध्यक्ष, नगरसेवक हे काम करणार आहेत, कारभार ते करणार आहेत। आता कमिशनरला आणि जिल्हा परिषद शिवला घरी बोलवलं, सह्या कर म्हटलं की सह्या होतात अशी अवस्था आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक नकोच होती, परंतु मी म्हटलं तसं आपलं नशीब आहे म्हणून या निवडणुकीला आम्ही जिल्ह्यामध्ये सामोरा जातोय। जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाडमध्ये आम्ही आघाडी म्हणून ही निवडणूक लढवतोय। सीट वाटपाच्या चर्चा आमच्या चालू आहेत, काही ठिकाणी अंतिम झाल्यात, काही ठिकाणी किरकोळ माझा तुझा असा या ठिकाणी चालू आहे। ती आमचं 2-3 दिवसात भेटून जाईल आणि जिथं पक्षीय चिन्हावर आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं पक्षीय चिन्हावर लढू, जिथं आघाडी करून आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं आघाडी म्हणून आम्ही या निवडणुका लढवू। परंतु खासदार साहेबांच्या बरोबर शेट्टी साहेबांच्यावर माझ्या 2-3 बैठका यापूर्वी झाल्या आणि आम्ही एकूणच या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये एकत्र राहण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आणि म्हणून नगरपालिकेची सुरुवात आता झालेली आहे आणि त्यातून आता उमेदवार देणं, नगराध्यक्षाचे उमेदवार निश्चित करणं, पृथ्वीराज यादव आहेत, अनिल यादव आहेत। शिरोळमध्ये आम्ही ताकदीनं सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणूक तिथं लढवणार आहोत। कुरुंदवाडमध्ये आपण गेले 10-15 वर्ष निवडणूक लढवतोच। जयसिंगपूरमध्ये शेट्टी साहेब म्हटले तसं मागच्या वेळी क्रांती या जयसिंगपूरकरांनी केलेले आता सुद्धा म्हणजे बिन आवाजाचा भाव फुटणार आहे, काय अडचण नाही। ते निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये खतखत ही निश्चितपणे आहे आणि मग एकूणच जे कारभार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, आता मी परवा म्हटलं तसं या मंत्र्यांचे ऍफिडेव्हिट ज्यावेळी 2029च्या निवडणुकीला ज्यावेळी ऍफिडेव्हिट सबमिट करतील निवडणुकीला उभारला त्यावेळी प्रत्येकाची प्रॉपर्टी 1000 पटीने वाढलेली दिसत, कारण की आता भूखंड दररोज एक भूखंड यायला लागला आहे। तिथं जैन बोर्डिंगचं मुरली मोहळांचा विषय आला, परवा अजितदादांचा विषय समोर आला, तोपर्यंत प्रताप सरनाईकांनी कुठं तर मुंबईत 200 कोटीची जागा घेतली। म्हणजे आता जागा शिल्लक राहते का नाही काळजी आहे। आता असं आम्हाला आव्हान करायला लागतंय की आपापल्या जमिनी, शेत जमिनी दर आठवड्याला 7-12 काढून ठेवा, केव्हा कुठल्या मंत्र्याचा मुलगा येऊन सरकारी जमीन घेत असते तर तुमच्या आमची घ्यायला काय अवघड आहे। त्यामुळे प्रत्येकाला आता आठवड्याला महाराष्ट्रात 7-12 काढ, आता ऑनलाईन आहे त्यामुळे ऑनलाईन निदान बघून तरी ठेवा, बाबा हाय माझ्या नावावर ठेवलं नाही तर आधी कुठल्या मंत्र्याच्या पोरानं नावावर करायला नको।
त्यामुळे हे सगळं जे काही चाललंय याच्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीमध्ये राहतील. आम्ही ताकदीने या निवडणूक लढू एवढी ग्वाही देतो आणि यानंतर काही प्रश्नोत्तर असतील तर त्यानंतर आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.